म्हणजे इतिहास कधी फक्त भूतकाळात राहत नाही. तो अचानक वर्तमानात येतो, वाद, भावना आणि अस्मितांना पेटवतो. असंच काहीसं सध्या घडलंय. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या एका विधानाने अचानक महाराष्ट्राच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा अध्याय पुन्हा चर्चेत आला. त्यांनी असा दावा केला की महाराणी ताराबाई या जैन धर्मी होत्या आणि धर्मरक्षणासाठीच त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या या वक्तव्यानं राज्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण मंडळी, महाराणी ताराबाई फक्त एक राणी नव्हत्या, त्या होत्या संकटात सापडलेल्या मराठा साम्राज्याच्या आधारस्तंभ. औरंगजेब सारख्या बलाढ्य बादशहाच्या विरुद्ध त्यांनी ज्या धैर्यानं लढा दिला, तो आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. म्हणूनच नेमका हा वाद काय आहे, ताराराणी कोण होत्या, त्याची खरी ओळख काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी मराठा साम्राज्याला संकटातून बाहेर कसं काढलं, याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असवारे. मंडळी, जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केलं त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्ष आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणं याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वादाची ठिणगी पाडण्याचं शक्यता आहे. म्हणूनच त्यांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे ते तपासून पाहण्यासाठी इतिहास काय सांगतो ते देखील समजून घेणं महत्वाचं आहे. मंडळी, ताराबाईंचा जन्मच लढाऊ परंपरेत झाला होता. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. बालपणापासूनच लढाऊ संस्कार लाभलेल्या ताराबाई यांना घोडेस्वारी आणि युद्धकलेचे धडे माहेरीच मिळाले. सोयराबाई यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तेव्हा त्या केवळ 8 वर्षांच्या होत्या. दरम्यान संभाजी महाराज यांना मुघलांनी संगमेश्वर इथं पकडून अमानुषछळ करत ठार मारलं. या घटनेनंतर मराठा साम्राज्य संपुष्टात येईल असा समज औरंगजेब आणि मुघल सैन्यानं करून घेतला होता. पण येसूबाई यांनी अत्यंत धैर्य दाखवत राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला आणि त्यांना नव्या छत्रपती म्हणून गादीवर बसवलं. मुघलांनी रायगडाला वेढा दिला असताना येसूबाईंनी अत्यंत गुप्तपणे राजाराम महाराज, ताराबाई आणि राजसबाई यांना सुरक्षित बाहेर काढलं. तिथून ते जिंजीच्या किल्ल्यावर पोहोचले. रायगडावर मात्र जानकीबाई या येसूबाईंसोबत राहिल्या. पुढे रायगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि येसूबाई, जानकीबाई तसेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे मुघलांच्या कैदेत गेले. या पार्श्वभूमीवर ताराबाईंना महाराणीचं स्थान प्राप्त झालं आणि त्यांनी ते अत्यंत समर्थपणे निभावलं. राजाराम महाराजांनी राज्यकारभारासाठी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली एक सक्षम मंडळ उभारलं होतं. यात रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यासारखे पराक्रमी आणि मुत्सद्दी नेते होते. स्वराज्य चालवणं, मुघलांशी लढा देणं आणि प्रदेशाचं रक्षण करणं ही जबाबदारी या मंडळावर होती. राजाराम महाराजांनी कर्नाटकातील जिंजी इथं मराठ्यांची राजधानी स्थापन केली. पण औरंगजेब यानं आपला सेनापती जुल्फिकार खानला पाठवून जिंजीच्या किल्ल्याला तब्बल 7 वर्ष वेढा घातला. तरी मराठ्यांनी हार मानली नाही. उलट राजाराम महाराजांनी मुघलांना हैराण करून सोडलं आणि या सर्व काळात ताराबाईंची बुद्धिमत्ता आणि राजकीय चातुर्य दरबारात उठून दिसत होतं. मुघल इतिहासकार काफी खान यानेही ताराबाईंचं कौतुक करत लिहिलंय की त्या अत्यंत बुद्धिमान आणि सक्षम होत्या आणि राजाराम महाराज जिवंत असतानाच त्यांचा लौकिक मोठा झाला होता. जिंजी किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा औरंगजेब आनंदित झाला, पण राजाराम महाराज सुटले हे कळताच त्याचा आनंद मावळला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सहज विजय मिळेल या त्याच्या स्वप्नांना राजाराम महाराजांनी तडा दिला आणि त्यात ताराबाईंची साथ मोलाची होती. पुढे राजाराम महाराजांनी सातारा इथं नवी राजधानी स्थापन केली. रायगड आणि जिंजी या दोन्ही राजधान्या गमावल्यानंतरही नवी उभारणी करण्यात आली. इसवी सन 1695 पासून औरंगजेब भीमा नदीकाठी तळ ठोकून होता, पण मराठ्यांना पराभूत करण्यात तो अपयशी ठरत होता. त्यामुळे त्याने किल्ले जिंकण्यावर भर दिला. साताऱ्याला वेढा पडण्याआधीच ताराबाई आपल्या पुत्रासह विशाळगडावर पोहोचल्या. याच दरम्यान मोहिमेवर असताना राजाराम महाराजांची प्रकृती खालावली. ते सिंहगडावर आले आणि 2 मार्च 1700 रोजी त्यांचं अकाली निधन झालं. तेव्हा त्यांचं वय अवघं 30 वर्ष होतं आणि ताराबाईंचं फक्त 25 वर्ष. याच क्षणापासून एका तरुण राणीवर संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी येऊन पडली. तरीही त्या खचल्या नाहीत. त्यावेळी त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा खूप लहान होता. इसवी सन 1701 मध्ये ताराबाईंनी आपल्या पुत्र शिवाजी यांचा पन्हाळा येथे राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतः राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली.
त्या काळात औरंगजेब सतत मराठ्यांचे किल्ले जिंकण्याचा प्रयत्न करत होता, पण ताराबाईंनी हार मानली नाही. रामचंद्र पंत अमात्य, परशुराम पंत प्रतिनिधी आणि धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्याचं प्रभावी नेतृत्व केलं. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा अनेक महत्वाचे किल्ले जिंकून घेतले. सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड आणि सातारा यांच्या धैर्य, दूरदृष्टी आणि जिद्दीमुळे स्वराज्य टिकून राहिलं आणि मराठ्यांची ताकद पुन्हा उभी राहिली. पण हे सगळं काही कायम सुरळीत राहिलं नाही. इसवी सन 1714 पर्यंत परिस्थिती स्थिर दिसत असतानाच एक मोठं राजकीय वळण आलं. राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई आणि त्यांचा पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक सत्तेवर ताबा मिळवला आणि ताराबाई यांना बाजूला करण्यात आलं. त्यानंतर ताराबाई आणि त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांना पन्हाळा किल्ल्यावर नजरकैदेत ठेवण्यात आलं. ही कैद त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ ठरली. दुर्दैवानं या नजरकैदेत असताना इसवी सन 1727 मध्ये शिवाजी दुसरे यांचा मृत्यू झाला. हा धक्का ताराबाईंसाठी वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय वेदनादायक होता. तरी त्यांनी पुढील काळातही आपली राजकीय चातुर्य आणि जिद्द कायम ठेवली. काही इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे साताराच्या गादीवर वारसाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा ताराबाई यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय चातुर्य दाखवलं. त्यांनी आपल्या अज्ञातवासात असलेल्या नातवाला रामराजे शाहू महाराज यांनी दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. अखेर हा प्रयत्न यशस्वी झाला आणि रामराजे हेच साताऱ्याच्या गादीचे वारस ठरले. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कोल्हापूरमधून सत्ता गमावूनही ताराबाईंनी आपला वंश साताऱ्यात टिकवण्यात यश मिळवलं. 25 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर रामराजे साताऱ्याच्या गादीवर विराजमान झाले. मात्र काही काळानंतर रामराजे हे नानासाहेब पेशव्यांच्या सल्ल्यानुसार कारभार करू लागले हे लक्षात येताच ताराबाईंनी 1750 साली मोठा धक्का देणारा दावा केला. रामराजे हे खरे वारस नाहीत असं जाहीर करत त्यांनी पुन्हा कारभार आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केला आणि ताराबाईंना पुन्हा सत्ता सोडावी लागली. यामुळे ताराबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला. दरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतची तिसरी लढाईमध्ये मराठा सैन्याचा मोठा पराभव झाला. या पराभवानं संपूर्ण मराठा साम्राज्य हादरलं. या धक्क्यानेच 23 जून 1761 रोजी नानासाहेब पेशव्यांचं निधन झालं आणि त्याच वर्षी 4 डिसेंबर 1761 रोजी एक महान धैर्यशाली आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत चतुर अशा ताराराणींचा अंत झाला. एकंदरीत पाहिलं तर ताराबाई या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या मराठा साम्राज्याच्या सर्वात कठीण काळात उभं राहिलेल्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि संघर्षाचं जिवंत प्रतीक होत्या. म्हणूनच मंडळी, आचार्य नयन पद्मसागर यांच्या या वक्तव्याचा वाद हा फक्त एका विधानापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या इतिहासाच्या समजुतीशी जोडलेला आहे. आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं विधान अनेकांच्या भावना पेटवणार आहे, पण इतिहास काय सांगतोय पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. उपलब्ध ऐतिहासिक पुराणांनुसार ताराबाई या मराठा राजघराण्यातील हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या आणि त्यांची ओळख एक पराक्रमी मराठा महाराणी अशीच अधोरेखित होते. त्यांच्या धार्मिक ओळखीबाबत ठोस सर्वमान्य पुरावे इतिहासात स्पष्टपणे आढळत नाहीत, पण एक गोष्ट निर्विवाद आहे, त्या कोणत्या धर्माच्या होत्या यापेक्षा त्यांनी काय केलं हे अधिक मोठं आहे. औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशाह समोर त्यांनी झुकणं नाकारलं. स्वराज्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी ते सावरलं आणि एका तरुण वयात संपूर्ण साम्राज्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली. हा इतिहास आहे आणि तो कोणत्याही वादापेक्षा मोठा आहे. बाकी ताराराणींच्या शौर्याबद्दल आणि जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.